हाय फ्रेंड्स, कशा आहात? नमस्कार. मी तुमचा लाडका आवडता होस्ट सय्याजी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन एपिसोड ज्याचं नाव आहे युथ आयकॉन ऑफ महाराष्ट्र. सर्किट हाऊसवरच्या या स्पेशल एपिसोडमध्ये मी तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी अनेक मुलं आहेत, अनेक कलाकार आहेत जे आजपर्यंत नावारूपाला आले नाही आहेत. त्यांचं कष्ट, त्यांचे डेडिकेशन्स ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. युथ आयकॉन ऑफ महाराष्ट्र आपण आज भेटणार आहोत अजिंक्य महामुनी नावाच्या एका व्यक्तीला, जी व्यक्ती दिल्ली बोर्डाची स्कॉलरशिप ॲक्टिंगमध्ये घेत. हाय अजिंक्य, कसं आहेस? हाय, हॅलो. मस्त मजेत. बरेच दिवस झाले भेटला नाहीस. म्हणजे तसे भेट तर होत असते नेहमी, पण तसा म्हणजे जवळून व्यवस्थित भेटला नाहीस. तुला तर माहिती आहेच की आपलं यूट्यूबवरती सर्किट हाऊस नावाचं चॅनल आहे. तू जास्त तुला चांगलं माहिती आहे सर्किट हाऊस विषयी. तर आज वाटलं, आज महत्वाचं, तुझा बड्डे आज. हॅपी बड्डे. थँक्यू. आणि तुझ्या बड्डेच्या पार्श्वसंध्येला म्हणलं आज तुझ्याशी सर्किट हाऊसवरती गप्पा मारायत म्हणून म्हणलं अजिंक्यला भेटूयात आज. तर आज सर्किट हाऊसला तुझ्याबद्दल काहीतरी जाणून घ्यायचं आहे. तर मला तुला विचारायचं की तू तुझ्या करिअरची सुरुवात कशी केलीस? म्हणजे ही करिअर, त्याच्या आधीचा प्रश्न असा की तू करिअर हेच का निवडलंस? करिअर असं नाही निवडलं, मग एक आवड म्हणून करत गेलो. त्यानंतरनं जसं जसं प्रतिसाद मिळत गेला ऑडियन्स कडून, ऑडियन्स देवता आपली कलाकाराची दोघांची, त्यांच्याकडून जसं जसं आशीर्वाद मिळत गेला, प्रतिसाद म्हणण्यापेक्षा आशीर्वाद, जसं जसं तो आशीर्वाद मिळत गेला तसं तसं यामध्ये डीप होत गेलो. आणि मग काय, मग आलो पुढे. मग आता तसंच अजून पुढे जितका आशीर्वाद मिळेल तसं अजून पुढे जाता येईल. नक्कीच नक्कीच. म्हणजे तुला असं कसं वाटतं की असं कधी वाटतं की बाबा इथून माझी खरी खरी सुरुवात झाली? तू काय जे म्हणशील करिअर वगैरे जे काय म्हणशील त्याला नाव देशील? तसं म्हणशील तर एक एपिसोड म्हणण्यापेक्षा आपलं एक स्टेज होतं. त्या स्टेजला एकदा गेलेलो आणि वाटलं नव्हतं की मी त्या स्टेजवरती जाईन. पण त्यावेळेस त्या स्टेजवरून जाऊन आल्यानंतर अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. त्यावेळेस वाटलं की कुछ तो बात है. म्हणजे तेव्हापासून सुरुवात झाली असं तुला वाटतं? असं ऐकलं की काही पिक्चर मध्ये देखील काम केलं, जसं की तुकाराम, बघतोस काय, मुजराकर यांसारख्या मराठी पिक्चर मध्ये काम केलं. तर तो अनुभव तुझा कसा होता की किंवा तू तिथपर्यंत पोहोचला कसा? तिथपर्यंत मित्रांची कृपा. प्रत्येकाला काहीतरी मोठं होण्यासाठी मित्रांची कृपा लागते. नक्की. तेच. आणि कॅमेरा फेस करतानाचा तुझा अनुभव कसा होता त्या दोन्ही पिक्चरसाठी? पहिला अनुभव जाम वाईट होता, एकदम नर्वसनेस. त्यावेळी जितेंद्र जोशीने खूप गोष्टी समजावून सांगितल्या. त्यांच्यासोबत होता एक सीन तुकाराम फिल्मचा. त्यावेळेस बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या की कॅमेरा फेस करताना काय करायला पाहिजे, एक ऍक्टरनी किती सिन्सिअरली वर्क केलं पाहिजे. ज्यावेळेस वर्क असतं चालू आपलं त्यावेळेस त्यात किती सिन्सिअरनेस ठेवायचा की बाकी कोणत्या गोष्टी त्यात इन्व्हॉल्व्ह नाही झाल्या पाहिजेत. जसं की आपलं मजा मस्ती करणं, ते सगळं तो सीन संपल्यानंतर जे काय असेल ते असं बराच गायडन्स मिळत गेला. आणि त्या गायडन्स वरती अजून पण प्रिपेअर होतं, असं बराच गायडन्स मिळत चाललाय. त्यामुळे अजिंक्य, मला सांग, तू म्हणजे या नाटक क्षेत्रात आला तेव्हापासून तू बऱ्याच काही काही गोष्टींना सामोरं गेला असेल, चांगल्या वाईट. तर तुला असं विचारायचं की तुला आतापर्यंत तू कोणत्या कोणत्या अचिव्हमेंट्स मिळाल्या, ज्या गोष्टी तुझ्यासाठी अचिव्हमेंट्स आहेत? अशा गोष्टी मिळवल्या की एक लोकांच्या मनामध्ये एक स्थान, एक कलाकार म्हणून महत्वाची गोष्ट, ते कलाकार म्हणून स्थान मी मिळवलं. दुसरी गोष्ट म्हणजे एक जगण्यासाठी बरंच काय काय दिलं या कलेने, की कारण जगण्यासाठीचं ते कारण दिलं. नाहीतर याआधी कॉलेज, शाळा हे रेग्युलरच होतं माझ्यासाठी, पण कलेमुळे कलेसाठी जगावं हे कारण मिळालं. कला जगायला शिकवतं. येस. आणि ह्या तुला म्हणजे मिळवलेल्या गोष्टी, पण जसं की तुला पारितोषिक वगैरे वगैरे याचा स्टेजवरती कधी सत्कार असा कधी संबंध आला? तसा बराच संबंध आला, पण मला त्याचं कधीच अप्रूप वाटलं नाही. असं ज्या वेळेस कलाकाराला
ऑडियन्स दाद देतो, शिट्ट्या टाळ्या, त्याचं खूप अप्रूप वाटायचं. शिट्ट्या आणि टाळ्या. हा. आणि दिल्ली बोर्डाकडून तुला काहीतरी शिष्यवृत्ती सुद्धा मिळते असं ऐकून आहे मी. हा, त्याच्याबद्दल काय सांगशील? ती दिल्ली बोर्डावरून ते 4 वर्ष मला स्कॉलरशिप होती इन थिएटर ड्रामा. हा. त्यामुळे ते 4 वर्ष झाले. आता त्याचं पुढे डिग्री इन ऍक्टिंग साठी सर्टिफिकेट येणार आहे. त्यासाठी ऍप्लिकेशन सुद्धा केले. तुझे गुरु कोण? माझे गुरु मुकुंद चितळे. गुरूंविषयी काय सांगशील? त्यांच्याविषयी काय काय सांगेन तेवढं कमीच आहे. पण तरी आज जो काही इथे तो सगळा त्यांच्यामुळे, गुरूंमुळे. हो, गुरूंची त्यांच्यामुळे. काही खास शैली वगैरे? त्यांच्या शिव्या त्यांची खास शैली? हो, त्यांच्या शिव्या खाणं. हो, म्हणजे मी खाणं. हा हा. त्यांच्या शिव्या त्यामधून शिकत गेलो की काय परफेक्शन असतं. परफेक्शन काय असतं? परफेक्शन ही त्यांची एकदम खास शैली. काय असेल ते प्युअर पाहिजे. त्यांचं एक वाक्य आहे की आपलं नाणं खणखणीत पाहिजे. म्हणजे आपलं नाणं खरं असलं पाहिजे, चोख वाजलं पाहिजे. भले तिकडं ते चालो न चालो, आपलं नाणं खणखणीत पाहिजे. म्हणजे आपण तेवढं प्युअर पाहिजे कुठलाही परफॉर्मन्स देताना. तुझ्यासोबत बऱ्याच अशा कलाकारांनी देखील काम केलं असेल, सहकार्य, तुला जे सिनियर असतील, ज्युनियर असतील, तर त्यांच्याकडून तुला चांगले वाईट अनुभव असे काय आले? तुम्ही एखादा सांगण्यासारखा किस्सा? सांगण्यासारखा किस्सा तसा किस्सा नाहीये, पण मला त्यांच्याकडून बरंच शिकायला मिळते काहीतरी गोष्टी. काय का असं ना, एक छोटी गोष्ट का असं ना, पण त्यांच्याकडून बरंच शिकायला मिळते. एकदम झिरो होऊन राहणं. हा, कुठलीही गोष्ट जरी ती शिकत असतील तरी पण ते झिरो होऊन राहतात. आपण किती कुठेही गेलो तरी पण ती अडॅप्टेबिलिटी बोलतात ना, ती घ्यायला शिकलो मी त्यांच्या.